देवते विरुद्ध गोपालकृष्ण अगरवाडी दोन्ही संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील। छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आमचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज आमचा गुरु। आठवूया इतिहास आणि वाढूया आपला करूया फायनलला सुरू। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। याची फायनलला झाली सुरुवात। पहिल्या चढाईमध्ये गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा योगेशच्या माध्यमातून एका गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळाली। त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जज क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय। काल या चढाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले कोणत्याही सर्वांचा गुण घेतला जात नाहीये। रेड बाय रेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय। प्रत्युत्तर दाखल असेल गोपालकृष्ण अगरवाडी संघाकडून। जज क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय। 6 डिफेन्स खेळत असताना आणि पहिल्या चढाईमध्ये तेजस गोंधळे मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळालाय। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये महत्त्वाकांक्षी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एकतर्फी विजय त्याच्या माध्यमातून मिळवला गेला आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश घेताना आपल्याला पाहायला मिळालाय। गतवर्षी झालेल्या फायनलच्या सामन्यामध्ये गोपालकृष्ण अगरवाडी त्यांच्या समोर होता। त्या सामन्यामध्ये एकतर्फी हार त्यांना पत्करावी लागली होती, परंतु या वर्षी इथे मात्र सुजलाच्याकडून सुमी झाले। मिडलमध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न, सपोर्ट घेतला, ट्विस्ट केलं, मिडलमध्ये झोकून दिले, स्वतःला 1 गुणांची कमाई करतोय। तेजस गोंधळे पुन्हा एकदा मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळेल। प्रतिरोध दाखल असेल योगेशच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील एक नावाची आपल्याला पाहायला मिळतोय। एक मोगरागारी गोल मिळतोय जयबाबुनी संघाला आणि गोपालकृष्ण अगरवाडी संघाचा महत्वाचा मोगरा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय। दोन्ही संघ इथे असं तरीचा चाललेला सामना आपण पाहतोय। दोन्ही संघांमध्ये गतवर्षी झालेला सामना यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतोय। फायनलचा हा सामना वर्ष नवीन आहे, इथे मात्र नवीन चॅम्पियन या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल का? गतवर्षी झालेला पुरं स्वप्न जयबाबुनी संघाकडून इथे पूर्ण केलं जाईल का? इथे मात्र गोपालकृष्ण अगरवाडी संघाकडून रायडिंग वरती सज्ज झालाय, वेद आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र झोपून दिलंय, मिडल क्रॉस केली जाते। 2 गुणांची कमाई, 1 गोष्ट गोपालकृष्ण अगरवाडी। आता मात्र जयबाबुनी संघाकडून प्रत्युत्तर दाखल केले जाते। जज क्रमांक 2 आपल्याला वारंवार चढाया करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तेजस यावेळी डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालंय। तेजस त्याच्या माध्यमातून फायनल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वारंवार लगावलेल्या रेड आणि त्या रेड मध्ये वारंवार स्कोर केलेले पॉईंट त्याच्या जोरावरती इथे फायनलमध्ये प्रवेश केलाय, परंतु आताच्या फायनलच्या सामन्यामध्ये इथे मात्र थोडासा संत घेताना आपल्याला पाहायला मिळेल। डिफेन्सिव्ह प्ले त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र गोपालकृष्ण अगरवाडी संघाकडून महत्वाचा मोहरा योगेश पेळचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 5 मोहरे आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही फील्डर सजवली गेली लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि योगेशचा जर चढाईचा विचार केला तर लेफ्ट कॉर्नर दिशेने चढाईला सुरुवात करतो आणि त्यानंतर जोरात एक्सलेटर करून राईट कॉर्नरमध्ये एंटरच्या स्वरूपात पुढे गारद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातो, परंतु या चढाईमध्ये थोडासा सावधपणे आजमावतोय। रेड वेलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये प्रत्युत्तर दाखल असेल। 30वी चढाई 2 डाय रेड जयबाबुनी संघासाठी जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय। असेल गोपालकृष्ण अगरवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये 7 मोहरे आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या बाहेर जावं लागेल, पॉईंट भेटला तर आबाद, नाही तर बरबाद इथं व्हावं लागेल। जर्सी क्रमांक 2 याला आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त डबल टायवर जन्म याच्या माध्यमातून सक्सेसफुल ठरलाय। 1 मोठा गुण मिळतोय गोपालकृष्ण अगरवाडी संघाला। प्रत्युत्तर दाखल असेल गोपालकृष्ण अगरवाडी संघाकडून योगेश पेगे पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय। 4 मोहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच या सामन्यामध्ये सुरुवातीपासून झाला चढवण्यास सुरुवात केली गोपालकृष्ण अगरवाडी संघाने। मात्र थोडासा इथे मात्र 2 गुणांची कमाई करतोय आणि संघ सामन्यातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये इथे मात्र थोडासा बॅकफूट वरती यायचं आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला पाहायला मिळेल। जर्सी क्रमांक 14 याच्यावरती विश्वास दाखवला। आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा रिलाइव्ह करायचं असेल तर निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असेल, परंतु 1 बोनस गुणांची कमाई करतोय। बोनस गुणाने आपल्या संघातील
गुणताली गेम मध्ये भर होऊ शकते, परंतु आपल्या क्रीडांगणावरती प्लेयरला जर रिलॅक्स करायचं असेल तर निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असतील, तर ट्रीटमेंट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज झालाय कोकण नागरवाडी संघाचा योगेश पेगे. दोन मोरे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन मोरे चाललेला सामना राईट पोझिशन बरोबर चाललेली लढाई आपण पाहतो. इथे जर टॅकल केला तर निश्चितच सुपरलकांच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात. पण इथे मात्र संयम सुटतोय. एक मोठी चूक आपल्याला पाहायला मिळते. सामन्याच्या अंतिम सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑल आउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतं. यजमान संघ जय भवानी देवटे संघ गत वर्षी झालेल्या चुका इथे सुधाराव्या लागतील आणि आपलं राहिलेलं अपूर्ण स्वप्न इथे जर पूर्ण करायचं असेल तर निश्चितच बहारदार खेळ इथे प्रदर्शित करावा लागेल. तेजस गोंधळी याला महत्वाची भूमिका या सामन्यामध्ये निभावावी लागेल. सामन्यामध्ये निश्चितच त्याचा खेळ बहरला होता, परंतु आता मात्र थोडासा शांत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जय भवानी देवले संघ सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. गुण फलक असेल जय भवानी देवले संघ 4 गुण, गोपाळकृष्ण नागरवाडी संघ 10 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 6 गुणांची भरभक्कम आघाडी घेऊन खेळत असताना गोपाळकृष्ण नागरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिलॅक्स झालाय जय भवानी देवले संघ. नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने खेळण्यासाठी ते सज्ज होईल का? आपल्या माध्यमातून झालेल्या चुका इथे सुधारल्या जातील का? आवाज कमी कर. मीड आपल्याला पाहायला मिळतोय. साठी उभा राहिला जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न, तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न गोपाळकृष्ण नागरवाडी संघाकडून इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जय भवानी देवते संघाकडून. चढाईसाठी दाखल झाले जय क्रमांक 2 आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र यशस्वी मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ते अजूनही चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रेडिंगमध्ये आपलं कौशल्य दाखवलं होतं, परंतु आता मात्र जर्सी क्रमांक 2 इथे मात्र डबल माइंडेड झाला टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणावरती पाठी येण्याचा प्रयत्न केला. त्याचाच इथे फायदा घेतला जातो. शोल्डर सपोर्ट घेऊन आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत आहे. एक मोठा काढून पॉईंट गोस टू जय भवानी देवते. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण नागरवाडी संघाकडून. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोपाळकृष्ण नागरवाडी संघाचा एक महत्वाचा मोहरा. याला जास्ती वेळ जर तुम्ही मैदानाच्या बाहेर केला तर निश्चितच या सामन्यावरती आपण मजबूत पकड करू शकता, पण तसं होताना मात्र दिसत नाहीये. योगेश इथे आपला रंग दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते. गोपाळकृष्ण नागरवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये 7 मोरे आपल्याला पाहायला मिळतील. 2-1-2-2 चे फील्ड 6 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 डिफेन्स मध्ये खेळत असताना जर्सी क्रमांक 2 राईट कॉर्नरची स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण नागरवाडी संघाकडून. मात्र तिसरी चढाई असेल आणि तिसऱ्या चढाईवरती वेद याच्यावरती विश्वास दाखवलाय. योगेशाला विश्रांती दिली गेली. महत्वाचा चढाई पडतो इथे. तिसऱ्या चढाईवरती विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र 6 डिफेन्स मध्ये जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळतं. इतका चांगला टीम सपोर्ट जर्सी क्रमांक 2 याच्याकडून टॅकल इनिशिएट केला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला टीम कव्हर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र रायडिंग बरोबर आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी देवली संघाचा कर्णधार जर्सी क्रमांक 7 तेजस गोंधळे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. या मैदानावरती तेजस याचा तेजस्वी कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल आणि इथे मात्र त्याचा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर सामन्यामध्ये निश्चितच मागासपासून सांगत होतं. इथे जर या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर तेजस याला रेडिंग मध्ये आपले कौशल्य दाखवावे लागतील आणि तेजस्वी कामगिरी या मैदानावरती करावी लागेल आणि तीच करत असताना आपल्या चढाईमध्ये 3 गुण घेतले आहेत. गुण फलक असेल गोपाळकृष्ण नागरवाडी संघ 10 गुण असेल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक मोठी चूक केली जाते. रायडर आपल्या क्रीडांगणावरती करतो असताना इथे मात्र मिडलँड वरती टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु योगेश देखील तिथल्या चेतुने स्वतःला मिडलँडच्या दिशेने झोकून दिले. गोपाळकृष्ण नागरवाडी संघाला आता मात्र सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा रायडिंग पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सुपर्णकाच्या स्वरूपात 2 भूमिका गोपाळकृष्ण नागरवाडी संघाला स्वप्नील आणि योगेशच्या माध्यमातून केले गेलेला हा सुंदर टॅकल आपण पाहिला आणि त्या स्वरूपात
2 गुण मिळत आहेत गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर सत्येश्वर मुनगुळे आणि गोपाळकृष्ण अगरवाडी या दोन्ही संघांचा सेमीफायनलचा दुसरा सामना लागला आणि त्या सामन्यामध्ये फर्स्ट मध्ये एकूण 5 सुपर डॅगल करण्याचा विक्रम त्याने केला या मैदानावरती. आणि तसंच पुन्हा एकदा करताना या फायनलच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलच्या सामन्यामधील पहिला सुपर डॅगल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडे जातोय. प्रत्युत्तर दाखल असेल जयभवानी देवती संघाकडून जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळेल. 4 मोरी मैदानावरती असताना राईट कॉर्नरला स्वप्नील करंबेळे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला वेद आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे चढाईपटू अजूनही गोपाळकृष्ण अगरवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेश पिळके आणि वेद आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र रायडिंग वरती सज्ज झालाय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून वेद. परंतु इथे मात्र जयभवानी देवती संघाची 2 महत्वाची वैभव आणि तेजस मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत. आणि जेव्हा जेव्हा हे 2 मोरी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला केला गेलेला हा टॅकल जबरदस्त ओल्ड. आणि इथे मात्र 1 गुण मिळतोय जयभवानी देवती संघाला. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. जसे क्रमांक 2 वैभव आपल्याला पाहायला मिळेल. 3 मोरी मैदानावरती असताना पुन्हा एकदा सुपर डॅगलची सुवर्ण संधी असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडे. आणि निश्चितच सेमीफायनलमध्ये एकूण 5 सुपर डॅगल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा इथे मात्र वैभव चढाईसाठी दाखल झालाय. परंतु इथे थोडंसं सावध पॉईंट अनुभवलं जाते. रेड बॅलेट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून चढाईसाठी दाखल झालाय. वेद आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 अशी क्षेत्रफळी सजवली गेली. तेजस गोंधळे अजूनही मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचे महत्वाचे मोरे तेजस आणि योगेश मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वेळेचा पुरेपूर वापर वेदाच्या माध्यमातून केला जातोय. आपल्या चढाईतील 30 ते 27 ते 28 सेकंद इथे कशी पाळली जात आहेत आणि समोरील संघाला इथे चढाईसाठी आमंत्रित केलं जातं. तिसरी चढाई असेल 2 ऑन डायरेक्ट 3च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चाललेला सामना सुपर डॅगलची सुवर्ण संधी आणि निश्चितच चांगला रेकॉर्ड राहिलाय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाचा. 3च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना राईट कॉर्नरला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडतंय लागेल मैदानाच्या बाहेर. आणि दुसरा सुपर डॅगल सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोपाळकृष्ण अगरवाडी संघाकडून 2 गुण मिळत आहेत. प्रत्युत्तर दाखल असेल वेदाच्या माध्यमातून 5 मोऱ्याच्या मैदानावरती बोनस क्रमांक असेल मिडल कव्हरवरती. इथे मात्र खोलवरती बसून टोटलच्या स्वरूपात पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. परंतु थोडंसं सावध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण का जेव्हा कबड्डीच्या पटलावरती आपण पाहिलं तर 5 किंवा 5 पेक्षा कमी खेळाडू शिल्लक असतात तेव्हा दोन्ही कव्हर मधलं अंतरही जास्त वाढलेलं असतं आणि थोडासा रॅपिड फुटवर्क हा चढाई फुटला करावा लागतो. आणि त्याचाच अभाव इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळालाय. खाली चढाई वेळ याची आणि इथे मात्र रेड बॅलेट करून पुन्हा एकदा क्रीडांगणावरती परत जाण्याची समोरच्या संघाची 2 डायरेक्ट आहे. 2 डायरेक्ट वरती आपल्याला पाहायला मिळेल. वेद आज मोरे असताना इथे थोडासा संयम राखावा लागेल आणि तो संयम इथे मात्र सुटलाय. इथे वारंवार चुका केल्या जाते जयभवानी देवती संघाकडून. 3ऱ्या चढाईवरती रायडरला आवश्यकता असते पॉईंट स्कोर करण्याची. परंतु इथे मात्र 1 पॉईंट बाहेर केला गेलाय. जसे क्रमांक 4 च्या माध्यमातून 1 चूक होते. 1 गुण मिळतोय गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 9 च्या माध्यमातून 5 मोरे मैदानावरती असताना 2-1-2 खेळले ते सजवली आहे. अजूनही योगेश मैदानाच्या बाहेर असेल त्याचा फायदा इथं घेतला जाईल का गोपाळ जयभवानी देवती संघाकडून. परंतु तेजस गोंधळे या सामन्यामध्ये थोडंसं शांत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा खेळ जर इथे बहरला तर निश्चितच या सामन्याचा निकाल जयभवानी देवती संघाकडून लागू शकतो. गतवर्षी राहिलेले स्वप्न यावर्षी पूर्ण करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय का. परंतु या सामन्यामध्ये थोडासा बॅकफूटवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच ऑल आउट स्वीकारावा लागला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थोडासा आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय जयभवानी देवती संघाचा. 6 गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना गोपाळकृष्ण अगरवाडी आपल्याला पाहायला मिळेल. गुण फरक असेल गोपाळकृष्ण अगरवाडी संघ 16 गुण जयभवानी देवती संघ 10 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 30 डायरेक्ट 5च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र
जबरदस्त डबल टाय होऊन त्याच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतात आणि तोच इथे समीकरण जुळलंय. एक मोहरा गारद केलं जाईल, गुण मिळतो गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला. इथे मात्र गोपाळकृष्ण आगरवाडी संघ वारंवार हवी होताना आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. आता मात्र 3 ओव्हर मैदानावरती असताना मी त्याच्या माध्यमातून थोडंसं सावध पाहिजे आजमावतोय, कारण का इथे जर टॅकल झाला तर निश्चितच समोरच्या संघाला 2 गुण दिले जातील आणि आपल्या चढाईतील 27 ते 28 सेकंद इथे कर्जी पाडतोय. तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि मध्यंतरासाठी इथे मात्र अंतिम बरोबर सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा विजयी जगाचा मानकरी कोण ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. गोपाळकृष्ण आगरवाडी संघ, जय भवानी देवरी संघ, दोन्ही तंडुबळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मध्यंतरानंतर खेळायला सुरुवात झाली आणि आपल्याला पाहायला मिळते. एका गुणांची कमाई, एक गुण मिळतोय जय भवानी देवरी संघाला आणि मैदानावरती तेजस कुदरे आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 4 विरुद्ध चाललेला सामना आपण पाहतो. लेफ्ट कॉम्बिनेशन चाललेली चढाई, कोणवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतो जय भवानी देवरी संघाचा. गुण फलक असेल जय भवानी देवरी संघ 11 गुण, गोपाळकृष्ण आगरवाडी संघ 17 गुण. अजूनही 6 गुणाने पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी देवरी संघ आणि तेजस यांच्या माध्यमातून तेजस्वी कामगिरी या फायनलच्या सामन्यामध्ये केली जाईल का आणि गतवर्षी राहिलेलं अपूर्व स्वप्न या सामन्यामध्ये इथे पूर्ण केलं जाईल का. तेजस बोलवे पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज झालाय. 5 मध्ये मैदानावरती असताना गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा महत्वाचा मोहरा योगेश अजूनही मैदानाच्या बाहेर आहे, परंतु जय भवानी देवरी संघाकडून जसे मला आता 23 मैदानावरती आलाय. त्याच्या माध्यमातून पद्धतीने पेश केला जाईल या मैदानावरती. या चढाईमध्ये मात्र थोडंसं सावध पाहायचं आजमावतोय. रेड वेळेड केली जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण आगरवाडी संघाकडून. जसे मग 12 पर्यंत गेलेला चढाईपट आपल्याला पाहायला मिळेल. 4च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. कोलवरती चाललेला डिफेन्स असेल तो जय भवानी देवरी संघाचा. बोनस गुण असेल, टच पॉईंटची असेल आवश्यकता, परंतु वारंवार इथे मात्र सावध पाहिजे आजमावला जातोय. कोणत्याही स्वरूपाचा धोका इथे पत्करला जात नाहीये. वारंवार सलग 2 चढाई इथे असफल ठरवल्या. 3ऱ्या चढाईमध्ये खेळण्याचा प्रयत्न गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र 3ऱ्या चढाईसाठी वेळ आपल्याला पाहायला मिळेल. करा किंवा मराठा मैदानाच्या बाहेरच्या रस्ते करा अशा स्वरूपाची ही चढाई असताना बोनस गुण असेल, असेल आवश्यकता जाण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून इथे मात्र थोडंसं संयम आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. रॅपिड पद्धतीचा फुटबॉल दोन्ही कबड्डीच्या हातात आणण्याचा प्रयत्न आणि पाहायला मिळतोय. वेळ जरा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. एक गुण मिळतो जय भवानी देवरी संघाला. जय भवानी देवरी संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरला तन्मय शिंदे तर लेफ्ट कॉर्नरला सुधीर कांबळेकर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र या चढाईमध्ये टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस गुण असेल. 4च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे पॉईंट स्कोर केला जाईल का जसं मग त्यामध्ये याच्या माध्यमातून आणि गोलवरती जाण्याचा प्रयत्न चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला. एक गुण मिळतोय गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला आणि मैदानावरती विलय होऊन आलाय कोण योगेश पेटे पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. एक महत्वाचा मोहरा यावेळी मैदानावरती आलाय. राईट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळतोय तेजस, लेफ्ट कॉर्नरला वैभव असेल. 2 महत्वाचे मोहरे आता देखील मैदानावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे कमबॅक केला जाईल का जय भवानी देवरी संघाकडून. अजूनही 6 गुणांनी पिछाडीवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी देवरी संघ. ही पिछाडी इथे भरून काढली जाईल का गोपाळकृष्ण आगरवाडी संघ इथे हवी ठरणार आहे हे पाहणं निश्चितच रोमांचकारक ठरेल. आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय गोपाळकृष्ण आगरवाडी संघ क्रीडांगणामध्ये. जसे क्रमांक 4 जय भवानी देवरी संघाचा संघ कर्णधार तेजस कुदरे आपल्याला पाहायला मिळतोय. चाललेली चढाई आपण पाहतोय. अतिशय कोलवरती चाललेला डिफेन्स डबल अँकर करण्याचा प्रयत्न तितका छान आहे. आपल्याला पाहायला मिळाला. शोल्डर सपोर्ट घेऊन जम्प केला आणि त्यानंतर मात्र मिडलँड क्रॉस केली जाते. एक गुण मिळतो जय भवानी देवरी संघाला. दाखल असेल जर्सी क्रमांक 12 याच्या माध्यमातून 5 गुण मैदानावरती असताना बोनस गुण असेल. 2-1-2 ची खेळी ती सजवली गेली आहे. झाली चढाई आपण पाहतोय. लेफ्ट कॉर्नरच्या चढाईला सुरुवात केली आहे आणि इथे मात्र ट्रेड डायव्हर्ट करून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि आता मात्र राईट वर सज्ज झालाय.
जसे क्रमांकाचे वैभव रेड बंद केले जाते म्हणजे निश्चितच गोपाळकृष्ण आगरवाडी संघाच्या तिसऱ्या चढाईसाठी आमंत्रित केले जात आहे आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड योगेश आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र जय भवानी देवती संघाला थोडंसं संयम राखावा लागेल. तिसरी चढाई असेल योगेश याला कष्ट करण्याची आवश्यकता आहे. इथे जर आपण संयम मेल्यांमध्ये स्वतःला झोपून दिलंय. झेप घेतली मेल्यांच्या अलीकडे 2-2 गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला आणि या सामन्यावरती निश्चित मजबूत पकड बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळकृष्ण आगरवाडी संघ. आता मात्र चढाईसाठी क्रमांक 7 तेजस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. वारंवार त्याच्या माध्यमातून चढाई केल्या जात आहेत परंतु त्याच्या माध्यमातून आपल्याला पॉईंट पाहायला मिळत नाहीयेत. सेमीफायनलमध्ये निश्चितच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. एकतर्फी विजय मिळवला. फायनलमध्ये प्रवेश केला परंतु आताच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये थोडंसं शांत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 100% सुवर्ण संधी असेल जय भवानी देवती संघाला. चढाईसाठी दाखल झाले योगेश. 3-1 चाललेला सामना आपण पाहतोय. लेफ्ट दिशेने चाललेली चढाई खोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते. इथे जर योगेशला टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात आणि महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर गेला जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. खाली चढाई योगेशाची रेड व्हॅलिटी करून आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. प्रत्युत्तर दाखल तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय रेड करा किंवा मला तो मैदानाच्या बाहेर नष्ट करा अशा स्वरूपाची चढाई असताना 6च्या डिफेन्स मध्ये बोनस किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल. असं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्याच्या माध्यमातून त्याच्या पायाकडून त्याच्या हाताकडून बोनस घेण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून वारंवार केला जातो. परंतु आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा रिलॅक्स करायचा असेल तर निश्चितच टच पॉईंटची आवश्यकता असेल जय भवानी देवती संघाला. प्रत्युत्तर दाखल केला योगेशच्या माध्यमातून गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा एक महत्त्वाचा मोहरा आणि इथे मात्र आणखी मात्र काय करतो योगेशच्या माध्यमातून एक महत्त्वाचा लागला आहे. आपल्याला पाहायला मिळतोय. हातासुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी देवती संघ दरवर्षी झालेला चुका इथे पुन्हा एकदा वारंवार त्याच गिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 6 अंतिम मोहरा आणि इथे मात्र बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. एक बोनस मिळतोय जय भवानी देवती संघाला. 2+1.3 गुणांची कमाई करेल गोपाळकृष्ण आगरवाडी संघ. गुरुफलक आपण जर पाहिलं तर गोपाळकृष्ण आगरवाडी संघ 25 गुणांवरती असताना जय भवानी देवती संघ 15 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 10 गुणांच्या आघाडी घेऊन खेळत असताना गोपाळकृष्ण आगरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा आत्मविश्वास इथे तर कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी देवती संघाच्या क्रीडांगणामध्ये. इथून कमबॅक केला जाईल का जय भवानी देवती संघाकडून परंतु योगेश आता मात्र खेळाची गतिमान लावताना आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चढाई सफर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून वारंवार केला जातोय. खेळण्यासाठी सज्ज झाले जय भवानी देवती संघ. इतर तेजस वारंवार चढाई कराव्या लागतील. मल्टिपल रेड स्कोर करावे लागतील. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सर्वेच्या हाताखालून स्वप्नीच्या हाताखालून येथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र फसलाय. कोणताही गुण मिळत नाहीये. खाली चढाई जाते. प्रत्युत्तर दाखल असेल गोपाळकृष्ण आगरवाडी संघाकडून. योगेश आपल्याला पाहायला मिळते. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-1 ची फील्ड सुरुवाती केली. मिडल कव्हरवरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. इथे देखील संतगड चढाई आपण पाहतोय. योगेशाची जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आपल्या चढाईमध्ये 30 पैकी 27 ते 28 सेकंद इथे खर्च पाडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मानस गोपाळकृष्ण आगरवाडी संघात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे असलेली लीड इथे कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल गोपाळकृष्ण आगरवाडी संघ. दोन्ही फायनल संघ 2024 आणि 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड गोपाळकृष्ण आगरवाडी संघासाठी. वेद आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गुण ऑन असेल
असेल बोनस किंवा टच पॉईंट इथे पॉईंट स्कोर करावा लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल लेफ्ट कॉर्नर दिशेने गोलवरती चाललेली चढाई मेडल कव्हरवरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो चूक आपल्याला पाहायला मिळते त्याच्या सपोर्टसाठी जंजिका मला करा 2 गुणांची कामाई करतोय 2 गुण मिळत आहेत गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला इथे मात्र सिंगल हँड टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु तेजस याने स्वतःला मिडलवरती झोपून दिले आहे त्यामुळे याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल 1 गुण मिळतोय जय भवानी देवरी संघाला पुन्हा एकदा वैभवेच्या माध्यमातून वारंवार त्याच चुका इथे केल्या जात आहेत 1 गुण मिळते गोपाळकृष्ण आगरवाडी संघाला तेजस इथे एका बाजूला आपल्या संघासाठी 1 गुण मिळवत असताना परंतु त्याचे साथीदार साथ न देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे पाहायला मिळतोय तेजस गुंडळी सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटे शिल्लक गुण फलक असेल जय भवानी देवरी संघ 17 गुण गोपाळकृष्ण आगरवाडी संघ 28 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय रायडिंग वरती सज्ज झालाय योगेश आपल्याला पाहायला मिळते 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 ची क्षेत्रफळ सजवली गेली आहे आता मात्र खेळण्याची गती मंदावली जाते गोपाळकृष्ण आगरवाडी संघाकडून वारंवार सलग 2 चढाया असफल करायच्या आणि तिसऱ्या चढाईवरती पॉईंट स्कोर करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर केला जातोय या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन राहिला आहे 2024 चा विजयी चषकाचा मानकरी गोपाळकृष्ण आगरवाडी संघ परंतु इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवरती आलेला पाहायला मिळतोय जय भवानी देवरी संघ थोडासा आत्मविश्वास त्यांच्या माध्यमातून कमी आपल्याला पाहायला मिळाला आहे सामना संपण्यासाठी 4 मिनिटे शिल्लक एक गुण मिळतो जय भवानी देवरी संघाला बोनसच्या स्वरूपात अजूनही 10 गुणांनी पिछाडीवरती असेल जय भवानी देवरी संघ गुण फलक असेल जय भवानी देवरी संघ 18 गुण गोपाळकृष्ण आगरवाडी संघ 28 गुण तब्बल 10 गुणांची आघाडी गोपाळकृष्ण आगरवाडी संघ येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय वेळ आपल्याला पाहायला मिळतोय रेड व्हॅलिड केली जाते मिडलवरती उभा राहिला आहे जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न कारण त्याला माहिती आपल्या संघाकडे असलेली लीड ही शेवटच्या सेकंदापर्यंत घेऊन जायचे आणि या सामन्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 9 रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये स्कोर परत नाही तिसऱ्या चढाईसाठी लीड पुन्हा एकदा इथे चढाईसाठी दाखल झाला आहे आपल्याला पाहायला मिळालाय एकीचे बळ मिळते पळ राईट आता मैदानाच्या बाहेर पळ 1 गुण मिळतोय जय भवानी देवरी संघाला वेगला मैदानाच्या बाहेर जावं लागेल तिसऱ्या चढाईमध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना आता मात्र मैदानावरती गुण फलक असेल 3 मिनिटे शिल्लक असताना इथे हेच मोमेंटम शिफ्ट केलं जाईल का गोपाळकृष्ण आगरवाडी संघ हॉलपच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय एक शेवटचा मोहरा योगेश पेके महत्वाचा मोहरा आहे एक उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा चढाईपट्टू योगेश पेके आता मात्र सामन्याला सुरुवात केली जाते अंतिम मोहरा गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा योगेश पेके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय इथे जर ऑल आउट झालं तर निश्चितच कमी केलं जाईल जय भवानी देवरी संघाकडून इथे थोडासा संयम राखावा लागेल डिफेन्स मध्ये जय भवानी देवरी संघाला याआधी झालेल्या चुका इथे सुधाराव्या लागतील 7 मोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पुल असेल जय भवानी देवरी संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे मात्र काय
एक गुण मिळतोय आणि आता मात्र दोन झालेला सामना राईट साईडला योगेश सामना सामन्यासाठी 2 मिनिटे जिल्हा का आणि इथे मात्र महत्वाचा मोहरा तेजस गुलरी मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे. अंतिम 3 मिनिटे शिल्लक असताना 4 पॉईंट सुपर 8 परंतु त्यानंतर मात्र एक मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. योगेश याने त्याच्यामध्ये अटॅक केला तो सक्सेसफुल ठरला. बोनस प्लस 1 पॉईंट. तुला दिसले आवडाला पर्सनली कमेंट्स नाही पर्सनली नाव घेऊन कमेंट्स नाही सुरुवात केली जाते. आता क्रीडांगणामध्ये 3 गोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्यासाठी 1 मिनिट शिल्लक. जय भवानी देवदेव संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पराभवाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गत वर्षी राहिलेलं अपुरं स्वप्न पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये धुळीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. या सामन्यामध्ये औपचारिक आपल्याला पाहायला मिळते. गोपालकृष्ण आगरवाडी संघ विजयाच्या दिशेने सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. गुणफलक असेल गोपालकृष्ण आगरवाडी संघ 34 गुण. जय भवानी देवदेव संघ 23 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना आपण पाहतोय. चाललेला डिफेन्स जय भवानी देवदेव संघाला दाखल असेल योगेशाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र सामना संपतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज